रस्ता तयार केल्यानंतर पुढच्या 10 वर्षात जर या रस्त्यावर एकही खड्डा पडला तर आम्ही विनामूल्य तो दुरुस्त करून देऊ अशी गॅरंटीच तेव्हा मिळाली होती आणि त्यातूनच हा जंगली महाराज रस्ता बनलेला आहे। 46 वर्षांपूर्वी म्हणजे 1976 साली या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण झालं होतं आणि ही रस्ता बनवणारी जी कंपनी होती त्या कंपनीनं पुणे महानगरपालिकेकडून हे काम हाती घेण्या अगोदर 2 महत्वाच्या अटी घातल्या होत्या आणि त्या अटींच्या जोरावर गेले 46 वर्ष जंगली महाराज रस्ता आहे तसाच आहे, एकही खड्डा पडलेला नाहीये। पुण्यामध्ये आता पावसाळा जो सुरू झालेला आहे तर पुण्यामध्ये रस्त्यांवर खड्डे जे आहेत त्याचा मुद्दा फार जोर धरू लागलेला आहे, कारण रस्त्यांवर खड्डे ती खड्ड्यात रस्ते हेच नेमकं कळत नाही। मात्र जंगली महाराज रस्ता पुण्यातला एकमेव रस्ता आहे की जो गेली 46 वर्ष एकही खड्डा न पडता टिकलेला आहे। आजपर्यंत या रस्त्यानं 46 पावसाळे झेललेत, ऊन वाऱ्याचा कडाकाही झेलला, मात्र या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला आपल्याला दिसत नाही। ही किमया नेमकी कशी झाली याबद्दल जाणून घेण्यासाठी तेव्हाचे स्थायी समितीचे सभापती श्रीकांत शिरोळे यांच्याशी लोकमतनं संपर्क साधला आणि त्यांनी जे सांगितलं ते खरंच ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। काय झालं की 1973 साली हा रस्ता खूप खराब झाला होता, सगळ्या पुण्यातले रस्ते खराब झाले होते। तेव्हा आपण मुंबईचे एक रिकांडो म्हणून कंपनी होती, पारसी त्याचे डायरेक्टर होते, दोघं भाऊ, त्यांचं पनवेलला काम चालू होतं आणि जे कारण सांगितलं गेलं रस्ता खराब होण्याचं की खूप पाऊस पडला म्हणून, तर मुंबईत आपल्यापेक्षा खूप पाऊस पडायचा, आजही पडतो, तर तिथले रस्ते कसे चांगले होते तर ते रस्ते या रिकांडो कंपनीने केले होते। मग आपण प्रायोगिक तत्त्वावरती त्यांना हा पुण्यातला रस्ता करायला सांगितला। 15 लाख रुपयाचं आपण त्यांना बिना टेंडर काम दिलं। त्यांनी आम्हाला 10 वर्षाची लेखी गॅरंटी लिहून दिली की 10 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही, प्रोव्हाइडेड तुम्ही या रस्त्यावरती कुठेही कोणाला मंडपाला परवानगी द्यायची नाही किंवा एक खेळा मारायचं नाही। असं जर केलं तुम्ही तर हा जवळपास 2 किलोमीटरचा रस्ता आहे, हा 10 वर्ष विना खड्ड्याचं टिकेल। म्हणून आपण त्यांना 1973 साली ते काम दिलं आणि ते काम पूर्ण होता 1/1/76ला त्यांनी हा रस्ता आपल्या ताब्यामध्ये दिला। कोणत्याही रस्त्याचं काम पुणे महानगरपालिकेकडून घेण्याच्या आधी ठेकेदार जे आहेत ते ठरवतात ती म्हणजे टक्केवारी। मात्र 2 किलोमीटरचा हा जंगली महाराज रस्ता तयार करताना ज्या कंपनीनं हा रस्ता तयार केला आहे त्या कंपनीनं टक्केवारीच नाकारली, त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त हा जंगली महाराज रस्ता झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा